देश-विदेशातील लाखो साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे। पहाटे काकड आरतीने उत्सवाची मंगल सुरुवात झाली असून साईबाबांना आपले सद्गुरू मानणारे लाखो भाविक आज गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत। गुरुपौर्णिमा हा साई भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो। देशाच्या कानाकोपऱ्यासह परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत येत असून साई नामाच्या जयघोषाने संपूर्ण शिर्डी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। पहाटे काकड आरती, त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा आणि साईंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच दर्शन रांगांमध्ये मोठी गर्दी केली। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्री साईबाबा संस्थानने व्यापक नियोजन केले आहे। दर्शनासाठी स्वतंत्र रांग व्यवस्था, अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच भाविकांच्या निवासासाठी अतिरिक्त राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील दर्शन रांगांवर मोठ्या मंडपाची उभारणी करण्यात आली असून भाविकांना पावसाचा कोणताही त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली आहे। याशिवाय संस्थांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद भोजनाची विशेष व्यवस्था, लाडू प्रसादाचे अतिरिक्त वितरण, स्वच्छता, वाहतूक नियोजन आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रत्येक साई भक्ताला सुरळीत आणि सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी साई संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासन समन्वयाने काम करत आहेत। आज गुरुपौर्णिमाचा उत्सव आहे। 3 दिवस चालणाऱ्या साईबाबांच्या उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे। आज गुरुपौर्णिमा निमित्त साईंना गुरु मानणाऱ्या साई भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने साईंचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत। आपण साईबाबांच्या मंदिर या दर्शन रांगेमध्ये आहोत। या ठिकाणी साई भक्त जे आहेत ते साई नामाचा गजर करत साईंच्या दर्शनाला जाण्यासाठी हे भक्त जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर देश विदेशातील कानेकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने साई भक्त जे आहे ते शिर्डीमध्ये दाखल झाले आहे। साईंच्या भक्तांनी साईंची शिर्डी जी आहे ती फुलून गेली आहे आणि आलेल्या प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजना जी आहे ती केली गेलेली आहे। पाणी असेल, त्यानंतर राहण्याची अतिरिक्त व्यवस्था असेल, पावसापासून संरक्षण मिळावं यासाठी मंदिर परिसरामध्ये मंडपची देखील उभारणी करण्यात आली आहे आणि त्यानंतर जेवणाची व्यवस्था असेल आणि लाडू प्रसाद व्यवस्था असेल, त्यानंतर विविध उपाययोजना साई संस्थांकडून केल्या जात आहे। प्रत्येक साई भक्ताचं सुलभ दर्शन व्हावं ही विशेष काळजी जी आहे ती साई संस्थांकडून घेण्यात येत आहे। ची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रत्येक साई भक्ताला सुरळीत आणि सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी साई संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासन समन्वयाने काम करत आहेत। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर विविध रंगी फुलांनी आकर्षकपणे सजविण्यात आला आहे। मनमोहक फुलांची आरास आणि विद्युत रोषणाईमुळे साई मंदिराचं सौंदर्य अधिक खुलून दिसत असून रात्रीच्या वेळी मंदिर परिसर दिव्य प्रकाशाने उजळून निघत आहे। ब्युरो रिपोर्ट, खबर महाराष्ट्र।